नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. आज घटनात्मक पेच प्रसंग निर्माण झालेला आहे असं आपण म्हणतो. आणि सुप्रीम कोर्टाने एक जो निर्णय दिला त्याच्यावरती उपराष्ट्रपती धनखड यांनी अत्यंत प्रखर प्रतिक्रिया व्यक्त केली. आणि आर्टिकल 142 कडे त्यांनी लक्ष वेधून घेतलेलं आहे देशाचं. हे आर्टिकल म्हणजे हे घटनेचं कलम म्हणजे एक न्यूक्लिअर मिसाईल आहे असं धनखड म्हणालेले होते. त्याचं त्या आर्टिकलचं वर्डिंग काय आणि धनखड यांना काय अभिप्रेत आहे नेमकं ह्याच्यावरती मी एक स्वतंत्र व्हिडिओ करीन. पण हा विषय जेव्हा ऐरणीवरती आलेला आहे तेव्हा ही सुरुवात कुठून झाली सगळी, तर तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना अत्यंत दुःख झालं. लक्षात घ्या, त्यांना त्या वेदनेच्या कळा सोसवेना आणि म्हणून ते न्यायालयामध्ये गेलेले होते. कारण काय होतं, तर त्यांनी विधानसभेमध्ये मंजूर केलेल्या विधेयकाला अखेर शिक्कामोर्तब मिळत नव्हता, राज्यपालाचाही नाही आणि राष्ट्रपतींचाही नाही. आणि म्हणून महाशय कुठे गेलेले होते, तर न्यायालयामध्ये गेलेले होते. आणि न्यायालयामध्ये ते गेले दाद मागायला. याचाच अर्थ असा की या दोन्ही ज्या घटनात्मक संस्था आहेत, राज्यपालाची संस्था असो किंवा राष्ट्रपतींची महामहिम राष्ट्रपतींची संस्था असो, जी घटनेमधून निर्माण झालेली आहे आणि तिला घटनात्मक स्थान आहे, त्याच्या विरोधात एक मुख्यमंत्री दाद मागण्यासाठी न्यायालयात गेला. इथेच तुम्हाला कळतं की त्यांना त्या एकंदरीत संस्थेविषयी किती आदर आहे आणि त्यांच्या मनामध्ये त्या पदांविषयी काय भाव आहेत ते. आता त्यांनी जे काही प्रयत्न केले त्याला अनुसरून न्यायालय सुद्धा वागलेलं आहे. ते हे वाहवले आणि कोण कोण वाहवले बघा. हा निर्णय कसा आलाय त्याच्यातून आपल्याला दिसत आहे. पण असाच एक मुख्यमंत्री होता, तमिळनाडूचे मुख्यमंत्री जे आहेत, त्यांचं दुर्लक्ष झालेलं आहे. सगळ्या देशाचंच एकंदरीत दुर्लक्ष झालंय. हा विषय कोणी घेतला नाही म्हणून मी तुमच्या समोर मांडते. एक मुख्यमंत्री होता या देशामध्ये मित्र, एक मुख्यमंत्री होता ज्यांनी आपल्या विधानसभेमध्ये एक कायदा पास केलेला होता आणि त्या कायद्यामधून दहशतवादाला आळा घालण्यासाठी, त्याला नियंत्रण घालण्यासाठी म्हणून तो कायदा बनवला गेला. आपल्याला माहिती आहे की अटलजींच्या काळामध्ये ज्याला आपण पोटा म्हणतो, प्रिव्हेन्शन ऑफ टेररिझम ऍक्ट, ज्या डिस्ट्रक्टिव्ह ऍक्टिव्हिटीज असतात त्याच्या संदर्भाने कोटा संमत केलेला होता. त्याच वेळेला महाराष्ट्र सरकारने आपला एक मकोका म्हणून कायदा सुद्धा संमत केलेला होता. पुढे युपीएचं सरकार आलं. खरं म्हणजे त्यांना युपीएचं सरकार म्हणता कामा नये, त्यांना ISIचंच सरकार म्हटलं पाहिजे. निर्णयच सगळा ISI ला पाहिजे तसे निर्णय जर का हा सरकार घेत असेल तर त्यांना दुसरं काय म्हणणार. प्रेरणा स्त्रोत तसाच होता तो. तर त्यांनी तो पोटा कायदा रद्द करून टाकला. नाही, हा कायदा आम्हाला नको म्हणून. पण त्याच वेळेला महाराष्ट्रामध्ये मात्र मकोका चालू राहिला. आता त्याच आधारावरती जर महाराष्ट्राला अधिकार आहे आपल्या राज्यामध्ये दहशतवादाला आळा घालण्यासाठी, स्वतंत्र कायदा केलेला होता. आणि देशाचं जे IPC आहे म्हणजे भारतीय दंड संविधान, त्यावेळेच संविधान, त्याच्यापेक्षा अधिक कडक अशा प्रोव्हिजन्स या मकोकामध्ये होत्या. तेव्हा त्याच धर्तीवरती आपल्या गुजरातमध्ये सुद्धा एखादा कायदा असावा असं नरेंद्र मोदींना वाटत होतं. आणि त्यांनी गुजरात कंट्रोल ऑफ टेररिझम नावाचा GCTO वगैरे असा CA असा एक कायदा त्यांनी त्यावेळेला पास करून घेतला विधानसभेमध्ये. हे साल होतं 2003. म्हणजे 2002चे दंगे झाले त्यानंतरच त्यांच्या लक्षात आलं की आपण ह्या सगळ्या ज्या हिंसक दंगली उसळतात आणि त्याच्यामध्ये एकंदरीत दहशतवाद्यांचा जो सहयोग होता त्याला जर का आपल्याला आळा घालायचा असेल तर आपल्याला अत्यंत कडक कायदा असण्याची गरज आहे. आणि म्हणून तो कायदा आणला गेला. हे वर्ष अर्थात त्यावेळेला अब्दुल कलाम हे राष्ट्रपती होते. हा कायदा नाकारला गेला, राष्ट्रपतींनी तो परत पाठवला. आणि मग तो परत पाठवताना त्यांनी काही त्यांच्या अटी सांगितल्या. त्या अटी कुठच्या ते आपण बघूया. मी 1 मिनिटामध्ये तुम्हाला
त्याच्याबद्दल माहिती देऊ शकते. आणि तो जो मुद्दा होता तो मुद्दा त्यांनी काढून टाकल्यानंतर इंटरसेप्शन ऑफ कम्युनिकेशन म्हणजे एकमेकांशी संवाद साधत असताना आम्हाला तो इंटरसेप्ट करता आला पाहिजे, ते संभाषण ऐकता आलं पाहिजे, असा एक त्याच्यामध्ये क्लॉज होता. त्याला ऑब्जेक्शन घेतलं गेलं होतं आणि मग तो जो कलम आहे तो काढून टाकला गेला आणि पुन्हा एकदा हा कायदा पटलावरती आणला गेला, तो 2008 साली. पण 2008 साली सुद्धा विधानसभेने संमत करून जेव्हा तो राष्ट्रपतींकडे पोहोचला तेव्हा राष्ट्रपती होत्या प्रतिभाताई पाटील, आणि त्यांनी पुन्हा एकदा त्याच्यामध्ये काही ऑब्जेक्शन घेतली आणि तो कायदा संमत करायला नकार दिलेला होता. नकार दिलेला होता. तर अशा प्रकारे गुजरातच्या विधानसभेने 2 वेळेला हा कायदा संमत केला आणि तो राष्ट्रपतींकडे पाठवला होता. परंतु राष्ट्रपतींनी त्याच्यामध्ये जी ऑब्जेक्शन घेतलेली होती ती ऑब्जेक्शन ही शिरोधार्य मारली गेली. लक्षात ठेवा, मोदी त्याच्यासाठी कुठल्या माध्यमांमध्ये ठणाणा ठणाणा डंका पिटायला गेलेले नव्हते. त्यांनी डंका पिटू शकले असते ते त्याच वेळेला, तेही न्यायालयामध्ये दाद मागू शकले असते. पण मग तुम्ही महामहिम राष्ट्रपती, आणि ही केवळ व्यक्ती नसते, त्या पदावरती जेव्हा माणूस बसतो त्यावेळेला तो त्या संस्थेनी त्यांच्यावरती घातलेल्या निर्बंधांनुसार वागतो हे तुम्हाला गृहीत धरावं लागतं आणि त्याचा आपल्याला उचित सन्मान ठेवावा लागतो, बहुमान ठेवावा लागतो. हे भान असलेले मोदी हे त्यावेळेला त्यांना गुजरात राज्यामध्ये काही दहशतवादाला आळा घालण्यासाठी अडचणी येत नव्हत्या का? अडचणी येत होत्या, पण त्यांनी सहन केल्या. 2 वेळेला आपला कायदा परत पाठवला गेला. ह्याचं दुःख माणसाला किती झालं असेल कल्पना करा तुम्ही. किती दुःख झालं असेल तुम्ही कल्पना करू शकता. तेव्हा हे घण जे आहेत ना, हे घण त्या माणसाने सोसलेले आहेत. आणि म्हणून तुम्हाला आज त्यांचं जे सगळं वर्तन जे पूर्णपणे बॅलन्स संयमी वर्तन तुम्हाला दिसतं, त्याचं कारण हे आहे की आज तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना, आज त्यांचं समर्थन करणाऱ्या काँग्रेसला आणि आज त्यांचं समर्थन करणाऱ्या युपीएतल्या त्यांच्या इतर घटक पक्षांना, आता त्याला काय तुम्ही इंडिया अलायन्स म्हणता, जो काय असेल तो, तर त्यांना आता त्या अन्यायाची आठवण नाहीये. लक्षात घ्या, आमच्यावर अन्याय झाला म्हणून तुम्ही जेव्हा ठाणाणा बोंबा मारता तेव्हा असाच अन्याय तुमच्याही राज्यामध्ये तुम्ही नेमलेले राज्यपाल आणि तुम्ही नेमलेले राष्ट्रपती यांच्याही काळात झालेला होता, यांच्याही काळात झाला होता. आणि म्हणून अगदी म्हणजे 2015 साली सुद्धा गुजरातमध्ये तो कायदा पुन्हा एकदा पास झाला, पण त्यावेळेला तो प्रणब मुखर्जींनी नाकारलेला होता. ह्याच्याबद्दल कुठेही तुम्हाला भाजपनी प्रेस कॉन्फरन्स तरी घेतलेली आठवते का तुम्हाला कधी? पूर्ण या सगळ्या कालावधीमध्ये एकदाही तुम्हाला आठवणार नाही. तेव्हा एखाद्या ज्याला आपण म्हणू, ज्याला देश सांभाळायचा आहे अशा जबाबदार पक्षाचं वर्णन कसं असावं, व्यक्तीचं वर्णन कसं असावं, ह्याचं उदाहरण घालून दिलेलं आहे भाजपने आणि तत्कालीन मुख्यमंत्री श्री नरेंद्र मोदी यांनी. या सगळ्याचा फायदा काय तुम्ही विचाराल, कारण आजचा जमाना जो आहे ना तो फास्ट फूडचा आहे. गेला फटाकन खाल्लं, बाहेर पडलं, म्हणून गेला फटाकन खाल्लं. आरोग्याला ते किती हानिकारक आहे, अपायकारक आहे ह्याचा माणूस विचार करत नाही. त्यांना सगळ्यांना फास्ट फूड पाहिजे. तेव्हा असे सगळं वागणं म्हणजे आपल्याला बुळचटपणा वाटतो की नाही? बुळचटपणा म्हणजे मोदींनी हे कशाला सहन केलं ते नसते का? त्यांना न्यायालयात जायची काय का नाही सुचलं त्यांना, आणि त्यांनी का नाही अशी दाद मागितली? कदाचित तुम्हालाही न्याय मिळून गेला असता त्यावेळेला. पण हे घण सोसणं महत्वाचं असतं, कारण त्याच्यामधून तुम्ही तुमची जी प्रतिमा निर्माण करताना ती दीर्घ काळासाठी करत असता, दीर्घ काळासाठी. आणि ह्या भारतीय जनमानसाच्या एक त्याची जादू आहे. ती जादू अशी आहे की वारंवार अपराध सोसणारा माणूस, अन्याय सोसणारा जो माणूस असतो, त्या माणसासाठी एकाच वेळी जी सहानुभूती निर्माण होते देशामध्ये, ती लॉंग टर्म टिकून राहते, ती दीर्घकाळ टिकून राहते. आणि ते बीज पेरावं लागतं. तसं बीज वाजपेयींनी पेरलं. वाजपेयींनी आपल्या वक्तृत्वावरती हा पक्ष उभा केला. त्यांच्याकडे काही नव्हतं, त्यांच्याकडे ना पैसा होता,
अशी प्रचंड काय मोठी कार्यकर्त्यांची फौज देखील नव्हती, पण आहेत ती संसाधनं हाताशी घेऊन त्यांचा योजकपणे वापर करत आपल्या वक्तृत्वाच्या जोरावरती हा पक्ष उभा करायचा. हे दिव्य जसं वाजपेयींनी पार पाडलं, तसंच एक कुशल राज्य शासक म्हणून आपल्या संयमी वर्तनाचं आदर्श निर्माण करत मोदींनी ते राज्य चालवून दाखवलं. तेव्हा आज तुम्ही जे सगळं घडवून आणताय ना, तेव्हा तुमच्यावरती जो अन्याय झाला म्हणून तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करताय, पण त्याची रिॲक्शन उलटी येते जनतेमधून. काय रिॲक्शन येते आपल्याला माहिती आहे. एकंदरीतच सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावरती समाज माध्यमांमधून काय लिहिलं जातंय ते मी बोलून दाखवण्याची गरज नाहीये. माझा व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येक माणसाला तो प्रत्येक शब्द आठवत असेल आणि ती झोमरी टीका देखील आठवत असेल. अशी झोमरी टीका कधी मोदींवर होऊ शकली नाही, कारण त्यांनी ती वेळ येऊ दिली नव्हती. याला संयम म्हणतात. हा संयम जो आहे ना, तो शिकण्याची गरज आहे, कारण त्याचे फायदे जे आहेत ते फास्ट फूड सारखे लगेच मिळत नाही. दाखवलं संविधान, मिळाली मतं. टिकणार कशी ती? ती लाट टिकते का? तर ती टिकत नाही. विधानसभेत पुन्हा पिछेहाट झाली. लाट आली, लाट परतली. भाजपची लाट परतत नाहीये. तुम्ही कितीही रेटायचा मागे प्रयत्न केला तरी ती 240 वर अडकलेली होती. त्याच्या मागे नाही तुम्ही रेटू शकलात त्यांना, कारण रोज अभ्यास करणारा जो मुलगा असतो ना, तो जेव्हा परीक्षेला बसतो आणि तो पेपर लिहितो, त्याच्या गुणवत्तेमध्ये आणि शेवटच्या 7 दिवसामध्ये अभ्यास करून परीक्षेला बसलेल्या मुलामध्ये एक फरक असतो. त्याला ज्याला पूर्णपणे विषय समजलेला आहे असा मुलगा विरुद्ध पोपटपंची, परीक्षेसाठी केलेली पोपटपंची आणि ती ते तसंच्या तसं लिहून येणारा मुलगा, ह्याच्यामधल्या गुणवत्तेचा फरक तुम्हाला एक वेळ गुणांमध्ये दिसणार नाही, पण तो ज्याला परसीव्ह होतो, ज्याला तो समजू शकतो, अशी जनता, संवेदनशील जनता भारतामध्ये आहे, ह्याची वारंवार पावती आपल्याला मिळत असते. आणि म्हणून हा हा मी सल्ला देणारी कोणी नाहीये, मी फार लहान व्यक्ती आहे. पण जर का त्यांना काही शिकायचं असेल तर पुन्हा एकदा त्यांना नरेंद्र मोदींचं आदर्श वर्तन अशाच परिस्थितीमध्ये काय होतं ह्याच्याकडे आपला रोख वळवावा लागेल. हा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्या सोबत कायम राहू द्या. नमस्कार.